इस बार उनको महंगा पड़ेगा। आणि सध्या देशातल्या लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू असल्याची टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली। देशामध्ये लोकशाहीचा बाजार मांडला गेलाय असंही त्यांनी म्हटलं। सोबतच बंडखोर खासदारांनी जर शिवसेना सोडून जायचंय तर राजीनामा देऊन सोडून जा आणि पुन्हा निवडून या असं आव्हान सुद्धा अरविंद सावंतांकडून देण्यात आलंय। आपल्याला ठाऊक आहे की आम्ही पक्षादेश जारी केलेला होता। 11 वाजताच्या बैठकीला आम्ही बसलो। आम्ही बैठकीमध्ये मी स्वतः, अनिल देसाई आणि वाजे जे काल तिघजण होतो ते तिघं आणि आमच्या संसदीय दलाचे नेते माननीय संजय राऊत साहेब बैठकीला उपस्थित होते। आता ही मंडळी बैठकीला आली नाही म्हणून आता आम्ही त्यांना पुन्हा एकदा नोटीस जारी करतोय। कारणे दाखवा नोटीस देणार आहोत आणि येत्या 7 दिवसात ती नोटीस त्यांना पत्र मिळाल्यानंतर 7 दिवसाच्या आत त्यांनी त्याचं उत्तर दिलं नाही तर पक्षद्रोहाची कारवाई आम्ही त्यांच्यावर करणार। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे जे 6 खासदार आजच्या बैठकीसाठी अनुपस्थित राहिले आणि जे ऑपरेशन टायगरमध्ये सहभागी झालेले आहेत ते 6 खासदार सध्या जयपूरमध्ये असल्याची माहिती मिळतेय। सुरुवातीला हे खासदार लीला हॉटेलमध्ये वास्तव्याला होते आणि त्यानंतर लीला हॉटेलमधनं संबंधित खासदारांना जयपूरला हलवल्याची माहिती आहे। विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला याची माहिती देत खासदारांचं मनपरिवर्तन किंवा मतपरिवर्तन होऊ नये आणि खासदार कोणत्याही बैठकीला उपस्थित राहू नयेत यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडनं ही खबरदारी बाळगली गेल्याचं बोललं जात आहे। तर व्हीप बजावणाऱ्यांवरती कायदेशीर कारवाई होईलच, पण त्याचसोबत ज्यांनी व्हीप नाकारलाय खरं तर त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईलच, पण त्याचसोबत त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन राडे करू असं वक्तव्य खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी केलंय। बेईमानी करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्याच मतदारसंघात जाऊन गोंधळ घालू असं राऊत म्हणतात। उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत चर्चा झालेली आहे आणि शरद पवारांचंही हेच म्हणणं आहे की बेईमानांना माफ करायचं नाही असं राऊत म्हणतात। तर आमदार खासदार फुटले तर रस्त्यात तुडवा असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं, त्याचाही दाखला अरविंद सावंत यांनी दिला। आमचं असं म्हणणं आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेईमानी करणार असतील तर त्यांना सोडायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करायचे। पवार साहेब म्हटले मी स्वतः अशा जाहीर सभा घ्यायला त्या भागात जाईन तुमच्याबरोबर। कोणीही कुठल्याही पक्षाचा खासदार फुटला तर त्याला आता मोकळीक द्यायची नाही आणि त्याला धडा शिकवायचा। शिवसेना आणि स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, याच्यामध्ये काँग्रेस पक्ष सुद्धा आहे। पण वंदनीय शिवसेना प्रमुखांनी पण जाहीरपणे सांगितलं होतं ना, यापुढे एखादा खासदार आमदार फुटला तर बेलाशक त्याला रस्त्यात तुडदवा, कायद्याची पर्वा करायची नाही पण त्याला रस्त्यात तुडदवा हा सुद्धा बाळासाहेबांचा विचार। बाळासाहेबांचा विचार म्हणतात, त्यांच्यासाठी हा बाळासाहेबांचा विचार आठवण करून देतो। नाही, शरद पवार साहेब सभा घेऊ शकतात। शरद पवार साहेब या वयामध्ये देखील फिरतात, सभा घेतात, परंतु या सभेमध्ये उद्धवजी ठाकरे उपस्थित राहणार आहेत का याचं उत्तर एकदा संजय राऊतांनी द्यावं। उद्धवजी ठाकरे घराबाहेर पडून अशा पद्धतीची एखादी सभा घेणार आहेत का? कारण त्यांना घराबाहेरच पडायचं नसतं। ना आदित्य ठाकरे घराबाहेर पडतात ना उद्धव ठाकरे घराबाहेर पडतात। शरद पवार साहेब या वयामध्ये निश्चित घराबाहेर पडतील, आंदोलन करतील, मोर्चे काढतील, सभा घेतील, परंतु उद्धवजी ठाकरे घराबाहेर पडणार नाहीत। कोणी राडा करायला सुद्धा तर त्यांच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही। कोण शिल्लक राहिलेलं आहे? ते दिवस गेले जेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आमच्या सोबत होतात, बाळासाहेबांच्या आयडिओलॉजीने चालत होतात, पण आता ते राहिलंच नाही तुमच्यामध्ये काही। तुम्ही आता काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेला आहात। आता तुम्ही राहुल गांधीला पंतप्रधान करा म्हणून त्याच्या मागे फिरतात। कुठे काय राहिलं तुमचं? आणि तुम्ही ग्राउंडवर आहात कुठे? तुम्ही सकाळपासून जे बस सगळं आपली बडबड सुरू करतात, त्यामुळे आता लोक तर वैतागलेत, पण तुमचे लोक सुद्धा वैतागलेत, खासदारही वैतागलेत, काही दिवसांनी बघा आमदारही वैतागलेले आहेत आणि पुन्हा काही बघा लवकरच मुंबईसारख्या महानगरपालिकेचे नगरसेवक सुद्धा तुम्हाला आता जय महाराष्ट्र करतील। तर सध्या देशाच्या राजकारणाचा गोलपिठा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे मान्य करावं अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे। भाजपनं महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळं फासल्याचा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला।
पण राऊतांच्या या वक्तव्याला नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिलंय. सत्ता बघा, महाराष्ट्राचा गोलफिटा झाला हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. देशाच्या राजकारणाचा गोलफिटा झाला आणि त्याचं केंद्र महाराष्ट्र आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. आमदार खासदार एका पक्षावर निवडून येतात आणि पैशाची प्रलोभनं दाखवल्यावरती ताबडतोब जो पेजेला दही त्याच्या शेजेवर जातात.